गर्दी आहे ना, असं काहीतरी विचित्रच झालं. ओम नमः शिवाय मी यूट्यूब फॅमिली. कसा आहात तुम्ही? ठीक असताल, मस्त असताल. मी पण मस्त आहे, मजेत आहे. सकाळ सकाळी बघा पहाडी बनले मी, पहाडी. असं वाटायला लागले मी पहाडामध्ये जावं, म्हणजे नाही का पहाडी अन बनायला छान वाटतं. असं मला आवडते असे लूक घ्यायला. एकदा घेणार मी लोक असं सकाळ सकाळी चहा प्यायला बसले. या चहा घ्यायला, गरम पाणी आणि चहा केले माझी बारकी बहिणीने. चहा घेते. आज चतुर्थी आहे ना. आज कसं आहे ना, लोक फसवतात. मला फसवणारेच लोक भेटतात. ते रात्री म्हणाले, एक मुलगी म्हणाली जाऊया, सकाळी पहाटे उठवते तर काय डाराडूर झोपले आणि मलाच म्हणते की उठ, उठत जा. आणि तेच गोष्टी मी नसते उठलं तर केवढं बोलली असती. कोण आहे सांगू तुम्हाला ती व्यक्ती? येतं का? तोंड दाखवतं का जरा? तोंड दाखवतं का कृपया जरा? गुब्बू ये इथं, गुड मॉर्निंग कर. आमचे गुब्बे बघा, मगाशी त्याला कुंकू लावायला गेले मी देवाचं, पळूनच गेला. का तर त्याला असं वाटलं मी त्याला पकडून घरी नेते की काय. चला चहा घ्यायला या गाईस, चहा घेते मी आता. सुखाने काही लोक चहा पण पित नाही, कारण की आम्हाला सोडून पितात लोक. आता मी चहा घ्यायला बसले तर म्हणती चहा दे ना मला पण. ये घे चहा. माझी बहीण चहा छान करते. आमच्या घरात ती आई आणि ही चहा छान करतात. मला एवढं नाही जमत. मला हे खरंच आवडलं, हे आवडलं आहे. आज काय स्वयंपाक नाही, चतुर्थी, त्यामुळे निवांत आहे. आता आवरायचं. विचार करते दुपारीच मंदिरात जाऊन येऊ का दगडूशेठला, का संध्याकाळी जावं, असं चाललंय माझं. असं वाटतं संध्याकाळीच जावं. संध्याकाळी जायचं आपण मग. नाही सांगितलं ते वहिनींना, जाऊ ना आपण लवकर, जाऊ लवकर. कुठं जाऊ? बाय बाय पाडी पेन बाय. का ग, का उचकवती? पाडी पेन बाय. चतुर्थीचं मग चीक आणि संध्याकाळसाठी म्हटलं आता संध्याकाळी ना हे नाही का, हे होत नाही ना, काय म्हणतात ते, मोदकासाठी सारण बनवून ठेवते. म्हणजे कसं इझिली जातो एवढा स्वयंपाक, मग पटकन उरकले जात नाही ना. तुम्हाला दाखवते मी आता कसं होईल काय माहीत नाही. आता खूप दिवसांनी बनवते. पण आमच्या इथं ना गुळाचं आवडतं चीक, असं खरवस गुळाचं चांगलं लागतो, साखरेचं नाही आवडत. आणि पौष्टिक पण असतं ना गुळाचं. आता झाले चीक, आता सगळं मिक्स केले. आता कुकरला ठेवते 1 मिनटं. सगळं गूळ वगैरे सगळं, इलायची पावडर वगैरे सगळं टाकले. म्हटलं आता कुकरला लावायचं आहे वगैरे. थोडंसंच करते, कारण की एवढं कोण खायला पण नसतं. आणि 21 मोदकाचं करायची मी ह्याला चतुर्थीला, पण खाल्ल्याच जात नाही. ते वाया नको जायला म्हणून मी कमीच करायला लागले. आता चीक करते. चांगले व्हावं, खूप दिवसांनी करायला लागले, माहीत नाही कसं होईल. दुपारी केले होते, आता गार पण झाले. म्हटलं आता गार छान वाटतं खायला. आता सगळं पटकन स्वयंपाक उरकून घेते. मला दगडूशेठला जायचं आता. आता काय माहीत किती वाजेल. मला असं अख्खं स्वयंपाक उरकायचं, सगळं पटापटा उरकते. आत्ता जरा उठलं, झोप काही लागलं नाही. वा भाजी करावं असं वाटतं, खारं वांगं करावं भाजी, खारं वांगा भाजी आणि वरण भात आणि मोदक आणि 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 काय शेंगदाण्याची चटणी दुपारीच करून ठेवलं मी. बघू अजून काय करता येईल. हां हे बघा, त्याला इथं ह्या घरात आवडतच नाही, तिकडचं घरातच आवडतं त्याला. हे बघा बाय कसं बाय. सगळं खरवस काय आलं, सगळं खरवस आहे ना खराब निघालं. असे आंबट आंबट झालेले, खाली अशी पाणी पाणी नाही का, अशी विचित्रच झाले. 1 मिनटं दाखवते तुमच्यासारखं नाही का, चांगलंच नाही झालं. पहिल्यांदा झालं माझं असं, काय माहीत कसे नाही. आंबट आंबट लागतो, अजिबात चांगलं नाही झालं. गाईस मला इतका मूड ऑफ झाला ना, कारण की खरवस आहे ना खूप चांगलं होतं माझ्याकडनं, नाही का, अशी बिघडत नाही, कधीच बिघडत नाही. आणि ना अशी आंबट आंबट पण लागतं असं, म्हणजे नाही का खाल्ल्यावर मला वास, तेव्हा करतानाच असं वास वाटत होता, म्हणजे असे आंबट आंबट. पण मला असं वाटलं की नाही का होऊन जाईल म्हणून, मग होत असेल म्हणून उन्हाने वगैरे असं वाटलं मला. पण लगेच त्यांनी दिल्या मी फ्रीजमध्येच ठेवले. पण कसं काय माहिती. हे बघा असं काहीतरी विचित्रच झालं. आता टाकून देऊ का काय करू मलाच कळणार. आता यांना विचारते, नाही खाणार कोणी, कारण का आंबट आणि विचित्रात काहीतरी झाले. बिघडलं माझं राव. मला असे अन्न बिन्न असे काय बिघडले की इतकं वाईट वाटतं ना. आपण सगळं घालून एवढं करायचं आणि असं काय झालं की, असं झालं की लय वाईट वाटतं.
दगडूशेठला जाऊन येते आता, उशीर झाले. मला जाऊ का नको म्हणून आता निघाले. मी पहिलीला बरं वाटायचं, ते सकाळ सकाळी जायचे ना पहाटे, ते बरं वाटतंय बघ. माझ्या डोळ्यावर झोप असे दिसत असेल, म्हणजे नाही कब्बळ नाही झोपले नाही मी आज दुपारी, त्यामुळं असं डोळे असे हे व्हायला लागले. आता सगळं उरकले, घरी आरती करतील तोपर्यंत तर मला असं वाटतं मी येईल. पण चला लवकर, गर्दी असणार एखाद्याला खूप, बाहेरनं दर्शन होईल माझं. चला लवकर जाऊन येते. बापरे, इतकी गर्दी आहे ना बाप्पाचं इथं, म्हणजे दर्शन घ्यायला पण म्हणजे एवढं गर्दीत नको वाटतं नाही का, अशी धक्काबुक्की, खूप गर्दी आहे. मी बाहेरनं दर्शन घेतलं आम्ही, आणि मी इथं बसले, इथं छान वाटतं अशी बसून बघायला नाही का सगळ्यांना. खूप आरती सुरू आहे, खूप छान वाटतं राव बाप्पाचा. नाही इथून पुढे आहे ना मी पहाटेच येणार आहे, कारण की पहाटे आले की गर्दी नाही राहते एवढं. पण आता प्रचंड गर्दी आहे, खूप छान वाटते आता.